श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सर्वजण? हेल्दी आहात ना? हेल्दीच राहा. वर्षभरामध्ये एकूण 3 नवरात्री येतात. 2 नवरात्री जवळपास सर्वांनाच माहिती आहे. पहिली म्हणजे चैत्र नवरात्र, दुसरी म्हणजे शारदीय नवरात्र. या व्यतिरिक्त तिसरी नवरात्र असते शाकंभरी नवरात्र. खूप कमी लोकांना ह्या शाकंभरी नवरात्रीबद्दल माहिती आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शाकंभरी नवरात्र उत्सव, त्याचे महत्त्व आणि कुळाचार याबद्दल माहिती बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चैत्र नवरात्र गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत असते. शारदीय नवरात्र आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून आश्विन शुद्ध नवमीपर्यंत असते. तर शाकंभरी नवरात्र पौष शुद्ध सप्तमी ते पौष शुद्ध पौर्णिमेपर्यंत असते. चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र उत्साहात साजरी केली जाते. परंतु शाकंभरी नवरात्रीबद्दल बऱ्याच जणांना पुरेशी माहिती नसते. तर काय आहे या नवरात्रीचे वैशिष्ट्य आणि ती का साजरी करतात याची सविस्तर माहिती आपण आज बघणार आहोत. यंदा 7 जानेवारी ते 13 जानेवारी शाकंभरी नवरात्रीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. तर ह्या शाकंभरी नवरात्र उत्सवाची सुरुवात ही देवीच्या आवडत्या वारापासून म्हणजे मंगळवारपासून म्हणजे उद्यापासून होत आहे. तर या उत्सवाचे महत्त्व हे अधिक वाढले आहे. पौष शुद्ध सप्तमीच्या दिवशी शाकंभरी देवीचे नवरात्र सुरू होते. ह्याचे सारे पूजाविधी हे अश्विन महिन्यातील देवी नवरात्री उत्सवासारखेच असतात. अनेक देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुटुंबाची शाकंभरी देवी ही कुलदेवता आहे. तिचे दुसरे नाव म्हणजे बनशंकरी. भारतातील उत्तर भारतामध्ये देखील याला बनशंकरी म्हणून ओळखले जाते. या बनशंकरीचे विजापुरातील बादामी येथे मंदिर आहे. या काळात तिथे फार मोठा रथोत्सव साजरा केला जातो. वर्षभर दर शुक्रवारी तिची पालखी काढली जाते. व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात की शाकंभरी नवरात्रीची काय कथा आहे. देवी भागवतामध्ये देवीच्या उत्पत्तीची कथा सांगितली आहे. त्यानुसार एकदा आपल्या देशात अवर्षणामुळे लोक अन्न पाणी नसल्यामुळे तडफडून प्राण सोडू लागले. त्यांच्या या दीनस्थितीने देवीला त्यांची दया आली. त्यावेळी तिने आपल्या शरीरातून अनेक तऱ्हेच्या भाज्या पालेभाज्या निर्माण केल्या आणि त्या या मरणासन्न जनांना प्रेमाने खाऊ घालून देवीने त्यांचे प्राण वाचवले. म्हणून तिला शाकंभरी हे नाव प्राप्त झाले. अशी क्षुधाशांती करणारी देवी म्हणून तिची प्रार्थना करूया. या देवी सर्वभूतेषु क्षुधारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. महाभारतातील वनपर्वामध्ये देवीने केवळ पालेभाज्या खाऊन 1000 वर्ष तप केले म्हणून तिला शाकंभरी हे नाव मिळाले अशी कथा देखील आहे. आता आपण बघूयात की शाकंभरी देवीला कोणता नैवेद्य दाखवला जातो. शाकंभरी देवी ही ज्यांची कुलदेवता आहे ती मंडळी पौष शुक्ल सप्तमीपासून पौर्णिमेपर्यंत या देवीचा नवरात्र उत्सव भक्तिपूर्वक साजरा करतात. पौष पौर्णिमेला देवीला 60 भाज्या 60 कोशिंबिरींचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. म्हणून या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असे म्हणतात. अलीकडच्या काळात आरोग्याबद्दल समाज सजग झाला आहे. आहाराचे संतुलन आणि वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहार तज्ज्ञ देखील फळे भाज्या कोशिंबिरी तसेच फळांचे रस फळे हे सर्व खाण्याचा सल्ला देतात आणि लोक ऐकतातही. शाकंभरी नवरात्र ही प्रामुख्याने राजस्थान कर्नाटक महाराष्ट्र तामिळनाडू उत्तर प्रदेश या ठिकाणच्या बऱ्याचशा जागी साजरी केली जाते. यावेळी माता दुर्गेचा अवतार असलेल्या शाकंभरी देवीची मनोभावे पूजा अर्चना केली जाते.
शाकंभरी देवीचा अवतार हा एक पोषण आणि स्वास्थ्याचा प्रतीकच मानला जातो. व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात की आपण शाकंभरी नवरात्रीमध्ये देवीची पूजा उपासना कशी करावी. शाकंभरी नवरात्रीमध्ये बरेच जण दुर्गा मातेची पूजा अर्चना करतात. ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेची पूजा करतो, तसेच वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य दाखवतो, तशाच प्रकारे शाकंभरी नवरात्रीमध्ये माता दुर्गेची शाकंभरी देवीच्या रूपामध्ये पूजा अर्चना केली जाते. बरेच जण दुर्गा मातेचे मंत्र उच्चार, तसेच बरेच जण अन्नपूर्णा मातेची पूजा करतात. शाकंभरी नवरात्रीच्या दिवशी रोज सकाळी लवकर उठून स्नान वगैरे विधी आटोपून देवघरातील देवांची पूजा अर्चना करावी. त्यानंतर पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य जवळ करावे. पूजा सामग्रीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची फुलं, भाज्या, तसेच नैवेद्यासाठी हलवा, पुरी किंवा कुठलाही गोड पदार्थ किंवा खडीसाखर हे सर्व आवश्यक असतात. त्यानंतर दुर्गा मातेची प्रतिमा किंवा आज मी अन्नपूर्णा मातेची पूजा करणार आहे, तर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची विधिवत पंचोपचार पूजा करावी. अन्नपूर्णा मातेची किंवा दुर्गा देवीची जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्या मूर्तीला पंचामृताने शुद्धोदकाने स्नान घालावे. जर तुमच्याकडे फोटो असेल तर त्या फोटोवर गंगाजल थोडेसे शिंपडून घ्यावे. त्यानंतर पंचोपचार पूजा करावी. यामध्ये गंध, हळदी, कुंकू, अक्षत, फूल अर्पण करणे, मातेची आरती करणे, धूप आरती, निरांजनाने आरती करावी, कापूर आरती करावी, मातेला खडीसाखरेचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा किंवा जो काही गोड पदार्थ बनवला आहे त्याचा नैवेद्य दाखवावा. दुर्गा स्तोत्राचा पठण करावं. दुर्गा मंत्र 108 वेळा त्याचा जप करावा. जर तुम्हाला शाकंभरी मातेची आरती येत असेल तर ती आरती म्हणावी किंवा तुमच्याकडे आरतीचं पुस्तक असेल तर त्या पुस्तकात वाचून ती आरती करावी. शाकंभरी नवरात्रोत्सवाच्या काळामध्ये जर आपण दुर्गा मातेची किंवा माता अन्नपूर्णेची विधिवत पूजा अर्चना केली तर आपल्याला स्वास्थ्याची प्राप्ती होते असं म्हटलं जातं. तसेच आपल्या जीवनातील अनेक समस्या दूर होतात. नवरात्र उत्सवाच्या या 9 दिवसामध्ये बरेच भक्त कडक उपवास करतात. फळे, दूध आणि काजू यासारखे विशिष्ट पदार्थ खातात. देवी शाकंभरीला समर्पित मंदिरे तिच्या सन्मानार्थ विस्तृत समारंभ तसेच विशेष पूजा देखील करतात. त्या ठिकाणी लोक प्रार्थना करण्यासाठी, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी एकत्र येतात. शाकंभरी या शब्दामध्ये 2 शब्द आहेत. एक म्हणजे शाक आणि भरी. तर शाक म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि भरी म्हणजे वाहन करणं, जो आपले पोषण, भरण पोषण करण्याचं एक प्रतीक आहे. शाकंभरी नवरात्र उत्सव हा पावसाळ्याच्या प्रारंभाशी संरेखित होतो आणि पेरणीच्या हंगामाची सुरुवात होते. आपण मागच्याच आठवड्यामध्ये वेळ अमावस्या साजरी केली. तर वेळ अमावस्याच्या दिवशी देखील आपण आपल्या शेतामध्ये पूजाविधी करतो, नैवेद्य दाखवतो. त्यानंतर हा 1 आठवड्यानंतर येणारा सण म्हणजे शाकंभरी नवरात्र उत्सव. तरी भक्त विविध विधी, प्रार्थना आणि उपवासाद्वारे शाकंभरी देवीचा सन्मान करतात. भरपूर कापणीसाठी, तिच्या आशीर्वादासाठी फळे, भाज्या आणि धान्य देवीला अर्पण करतात. शाकंभरी देवी ही आपल्या विपुलतेला मूर्त रूप देणारी देवता आहे. शाकंभरी देवीला भाज्या आणि फळांनी सुशोभित केले जाते, जे प्रजनन आणि समृद्धीचे प्रतीक आहे. तिचा आशीर्वाद केवळ कृषी समृद्धीसाठीच नाही तर सर्वांगीण कल्याण आणि उदरनिर्वाहासाठी मागितला जातो. म्हणून आपला जो भारत देश आहे तो पूर्वी काळापासूनच कृषीप्रधान आहे.
परंतु आजकाल बरेच जण शेती करत नाहीत, तर म्हणून जे लोक शेती व्यवसायामध्ये नाहीत त्यांनी घरच्या घरी माता अन्नपूर्णेची पूजा करावी. ज्या ठिकाणी आपण आपल्या भाज्या शिजवतो म्हणजे ते आपलं स्वयंपाकघर, तर त्या स्वयंपाकघराची देखील पूजा करावी. स्वयंपाकघरामध्ये आपण शिजवलेलं अन्न खातो आणि ते अन्न आपल्या शरीराचं भरण पोषण करतं, आपल्याला एनर्जी प्राप्त होते. म्हणून त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच हा नवरात्र उत्सव पौष महिन्यामध्ये बऱ्यापैकी वेगवेगळ्या भाज्या, फळे हे मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असतात आणि पौष महिन्यामध्ये आपला जो जाठराग्नी आहे म्हणजे आपली जी भूक आहे ती चांगली असते. आपण घेतलेला आहार व्यवस्थितरित्या पचतो. या काळामध्ये आपलं बल देखील चांगलं असतं. शारीरिक बल चांगलं असल्यामुळे विविध रोगांपासून आपले संरक्षण केले जाते. म्हणून ह्या काळामध्ये विविध भाज्या, विविध फळं खावे. या निमित्ताने अशा प्रकारे देवीची पूजा केली जाते. आता आपण बघूयात की शाकंभरी नवरात्रीनिमित्त आपण कोणता संकल्प घ्यावा. शाकंभरी नवरात्रानिमित्त मुद्दाम 9 दिवस विविध भाज्या मुद्दाम आहारामध्ये समाविष्ट कराव्यात. तसेच इतरांना देखील रसरूपामध्ये द्याव्यात. ही एवढी सोपी गोष्ट व्रत म्हणून कोणालाही करता येणं सहज शक्य आहे. आरोग्याच्या दृष्टीने देखील हे व्रत हितकारक आहे. चांगल्या आरोग्यासाठी संतुलित आहाराच्या महत्त्वावर आहारतज्ञ अनेकदा भर देतात. शाकंभरी नवरात्री आरोग्यदायी खाण्याच्या सवयी अंगीकारण्याची, भाज्यांच्या रसांसारखे पौष्टिक जेवण इतरांना वाटून घेण्याची आणि आध्यात्मिक अभ्यासाचा भाग म्हणून निरोगीपणाला प्रोत्साहन देण्याची संधी देते. या शाकंभरी नवरात्रीला निरोगी जीवनशैली स्वीकारून उदरनिर्वाहासाठी मूर्त स्वरूप देणाऱ्या देवीचा सन्मान करूया. जसं आपण जय माता दी म्हणतो तसंच आपण पोषण आणि निरोगीपणाचा संदेश पसरवण्यासाठी वचनबद्ध होऊया. आपल्या ताटात उत्साही भाज्या घालून, प्रियजनांसोबत देणगी सामायिक करून आणि भक्तीचा एक प्रकार म्हणून आरोग्य स्वीकारून सण साजरा करूयात. जय माता दी. हेल्दी खा, हेल्दी रहा.